टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। धुळे जिल्ह्यातील भाजीपाला बाजारामध्ये पुन्हा एकदा भाजीपाल्याचे दर वाढलेले आहेत। गेल्या महिन्यामध्ये जास्त प्रमाणात महाराष्ट्रात पाऊस झाला आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून येणारा भाजीपाला कमी झाल्यामुळे भाव वाढले होते। तर आता मात्र धुळे जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस लांबल्यामुळे आता भाजीपाल्याची आवक कमी झालेली आहे। त्यामुळे भाजीपाल्याचे दर प्रत्येक किलो मागं साधारण 20 रुपयांनी वाढलेले आहेत। त्यामुळे सर्वसामान्यांचा बजेट मात्र बिघडलेला आहे। गेल्या महिन्यामध्ये अतिपाऊस झाला, त्यामुळे नगर असेल, पुणे असेल आणि इतर जिल्ह्यातून धुळे जिल्ह्यामध्ये भाजीपाला येत होता, त्यामुळे तो येणं बंद झाला होता। मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचं नुकसान झालं होतं, त्यामुळे भाजीपाल्याचे दर या ठिकाणी वाढलेले होते। मात्र आता पुन्हा एकदा पावसाने ओढ दिल्याने आता भाजीपाला ह्या धुळ्यात येत नाही आणि आवक कमी झाल्यामुळे भाजीपाल्याचे दर पुन्हा एकदा वाढलेले आहेत। त्यामुळे आता सर्वसामान्यांना पुन्हा एकदा या भाजीपाला दराची वाढीचा फटका आता बसतोय। त्यामुळे भाजीपाल्याचे दर कमी होण्यासाठी पाऊस चांगला पडावा अशी अपेक्षा सर्वसामान्यांमध्ये देखील व्यक्त होत आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।